राज ठाकरे यांनी आपल्या ठाम भूमिकेचं संकेत देत आधी विनंती करतो पण ऐकलं नाही तर कठोर भूमिका घेतो असा इशारा दिला। समस्यांवर शांततेने तोडगा काढण्याला प्राधान्य देत असलो तरी गरज पडल्यास आक्रमक भूमिका घेण्यास मागे हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। विरोधकांना अप्रत्यक्ष संदेश देत त्यांनी आगामी काळातील भूमिकेची झलक दिली आहे। आता या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। जी राज्य त्यांचे लोक हे ज्यावेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असले लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत। पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं। 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो। परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही?